Hello, friends. Welcome to another video of RAKB रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। दोस्तों, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या लोन का पेमेंट ड्यू है तो बैंक या एनबीएफसी वाले आपको जरूर कॉल करेंगे और विजिट्स भी होगी। ये उनका काम है, क्योंकि ये कलेक्शन इंडस्ट्री का एक प्रोटोकॉल है। लेकिन ग्राहक के भी कुछ अधिकार है। डेट कलेक्शन वालों को रिकवरी करने के लिए कुछ नियम है जिसका बैंक और एनबीएफसी को पालन करना होता है। अगर बैंक और एनबीएफसी के रिकवरी एजेंट आपसे बदतमीजी करते हैं या परेशान करते हैं तो आप अपना बचाव कानूनी तरीके से कर सकते हो। यदि रिकवरी एजेंट आपको परेशान करते हैं तो आप हमारी पेड सर्विस का बेनिफिट्स ले सकते हैं और हरासमेंट से खुद को और अपने परिवार को सुरक्षित रख सकते हैं। पेड सर्विस की डिटेल्स जानने के लिए स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप मैसेज करें। हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। दोस्तों, वीडियो अगर पसंद आती है तो आप हमारी वीडियोस को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टेक्ट्स में जरूर शेयर करें, और ये वाले वीडियो में सबसे अच्छा पार्ट कौन सा लगा वो हमें जरूर कमेंट करके बताएं। अगर आप हमारे वीडियोस को YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, और अगर दूसरे कोई सोशल मीडिया पर देख रहे हो तो हमारे सोशल मीडिया हैंडल को जरूर फॉलो करें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हॅलो, हॅलो. अमोल सरांशी बोलणं होतंय. हा, अमोल सरच बोलतोय. आपण कोण मॅडम? गुड आफ्टरनून सर, सिद्धी बोलते एचडीएफसी बँकेकडून. सिद्धी? रेकॉर्ड केला जाते सर तुमच्या. सिद्धी का? हो हो. अच्छा अच्छा. कुठलं आयडीएफसी बँक? तुमचं रेकॉर्ड क्रेडिट कार्डच्या रिगार्डिंग सर कॉल अच्छा, केला. अच्छा. पेमेंट तुमचं पेंडिंग आहे सर. बर बर. कधीपर्यंत होणार आहे? होईल एक 4-5 महिन्यानंतर. कधी? 4-5 महिने लागेल. 4-5 महिन्यांसाठी का सर? पैसे नाही ना, तर तेव्हा Amount पैसे एवढी येईल ना. तुमची. हा. अहो पण सर 779 रुपयाचं पेमेंट आहे तुमचं सर. त्याच्यासाठी तुम्हाला 4-5 महिने पाहिजेत का? हा ना, आता सध्या माझ्याकडे 7 रुपये पण नाही, एवढी कंडिशन झाली आहे माझी. हो पण सर 4-5 महिने खूप जास्त होतात आणि तोपर्यंत तुम्हाला चार्जेस लागून तुमच्या अमाऊंट बघू ना, आपण पहिले बघू. जर माझ्याकडे 700 रुपये आले, जर 1-2 महिन्यानंतर बी आले ना, मी करून टाकू. हो ठीक आहे सर, पण ऍटलीस्ट यामध्ये ट्राय करा ना सर तुम्ही. कारण ट्राय तर रोज करतोय, आता पण ट्राय केलं मी. रोज ट्राय करतोय पण अरेंजमेंटच होत नाही. कोणी विश्वासच करत नाही माझ्यावर. 1 रुपया देत नाही कोणी. सर एक सेकंड लाईनवरती राहा सर, माझ्या सिनियरशी बोलायचं. हा, द्या त्यांना सिनियरला. एक सेकंड सर लाईनवरती राहा, मी कॉल ट्रान्सफर करते. येस येस येस. हॅलो. गुड आफ्टरनून सर, बोलताय? हो, अमोलच बोलतोय. एचडीएफसी बँकेकडे निकिता बोलतोय. कॉल ट्रान्सफर केलाय दिला आहे. बर बर. काय पेमेंट रिगार्डिंग काय इश्यू येतोय सर? पेमेंट का नाही होत आहे तुमचं? फंडचा इश्यू आहे ना. फंड नाही माझ्याकडे. कोणतं पण सर? बट तुम्हाला पण माहिती आहे बँकेने तुम्हाला काय दिलंय. पूर्ण टोटल बिल असं होत आहे की मिनिमम तरी तुम्ही टायमावरती केलं ना तर चार्जेस व्हायला लागतात सर. हो, मिनिममच नाही आहे ना माझ्याकडे. एक बिल तुमचं 780चं आहे सर. हो, 780 रुपये कुठे आहे? आता ती बाई पण मला म्हणाली की 780 रुपये भरा तुम्ही. आता 700 काय, आता माझ्याकडे 350 पण नाहीये. म्हणजे काय ते तुम्ही घरी जॉबलेस आहात का? जॉब सॅलरी येत नाही तुमची? नाही ना, सॅलरी वगैरे सगळे बंद पडले आता. कशामुळे सर? काही सांगू शकतो?
काय ना आता थोडं ना मल्टिपल डेप्थ झाली ना माझी, आता मल्टिपल कार्ड लॉन्च झाले. आता सकाळपासून एवढे कॉल येत आहे ना, मला वेळच भेटत नाही तिकडे कामाला जायला. आम्हाला नाही भेटत. आम्हाला एवढे कॉल येतात, दिवसाचे 1000 कॉल येतात, मग सगळ्यांना जबाब द्यावा लागतो ना. आता मी तिकडे कामाला गेला आणि तिकडे मी फोनवर बसला तर मला पगार कोणी देणार? म्हणून तुम्ही कामाला नाही जाते. मग कसं देणार मग? फोनवर उत्तर द्यायचं असतं ना. आपली जबाबदारी काय असते? कॉल आला की लगेच उचलून त्याला उत्तर द्यायचे. आता जर मी प्रत्येक कॉलचं उत्तर द्यायला तिकडे बसलो मी कामावर, तर मला पगार कोणी देणार तिकडे? आपल्यावरती पण असतं म्हणजे कॉल उचलायचा की नाही उचलायचा. पण तुमचे ते सांगा, मला 2 महिने झालं, गेल्या महिन्याचं पण बिल बाकी आहे सर तुमचं. हा बाकीच आहे ना, मग मी कुठे कामाला जातच नाही ना. सकाळी 8 वाजता जेव्हा तुम्ही लॉग इन करतात ना, 8 पासून आहे ना, सकाळी जेव्हापर्यंत तुम्ही लॉग आउट करत नाही ना, त्यापर्यंत आहे ना माझ्या कॉलवर आन्सर चालू असतात. तर पण इथून तर दिसतंय, इथून तर एक पण कॉल रिसिव्ह नाही केलाय याच्या आधी. नाही, सगळेच कॉल रिसिव्ह करतो आम्ही. एखादा जर तुम्ही कॉल केला आणि माझ्या जर कुठल्या दुसऱ्या बँकचं बोलणं चालू असेल ना, तर तेव्हा तुमचा कॉल रिसिव्ह झाला नसेल. सर कॉल रिसिव्ह केले पाहिजे, चांगली गोष्ट आहे ती. हा. पण तुम्हाला एवढा टाइम नाही देऊ शकत, कारण की तुम्हाला पण माहिती आहे फारसं कसं असतं, वन टाइम मध्ये युज करतात ना, तसं वन टाइम मध्ये पे करायला लागतं. मी तर आहे ना तेच सांगतो तुम्हाला. बघा मी तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही मला वेळ नका देऊ. तुम्ही एक काम करा, वेळ अजिबात मला नका देऊ. तुम्ही आहे ना तिकडे आरटीपी टाकून आहे ना डायरेक्ट फाईल आहे ना लीगल मध्ये जाऊ द्या. तुम्हाला सगळं नॉलेज आहेच ना सर, आयटीची वगैरे. तुम्ही आहे ना एनपीए पण नका करू, माझ्या अकाउंट एनपीए पण नका करू, राईट पण नका करू, डायरेक्ट लीगलला पाठवा तुम्ही. वेळ मला अजिबात 1 सेकंड पण नका देऊ मला. हॅलो. हा बोला की मॅडम. तुम्ही हे सगळं बोलताय, तुम्हाला सगळं नॉलेज आहे ना सर. नॉलेज बघा ना, आता बघा मी पण एक माणूस आहे तुमच्यासारखा, नॉलेज असलंच पाहिजे ना. नॉलेज भरपूर आहे माझ्याकडे, नॉलेजचं काही टेन्शन नाही मला, भरपूर आहे. तुम्ही कधीपर्यंत अरेंज करू शकता तरी पण? हे बघा मॅडम, मी त्या बाईला सांगितलं होतं किती 4-5 महिने लागणार, पण ठीक आहे मी तुम्हाला 3 महिने सांगू. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही बोलताना 4-5-3 महिने लागतील. बँक मध्ये जावा एचडीएफसीच्या, तिथे येऊन बोला माझा असा फंड इश्यू आहे, जे काही रिटर्न आहे. काय गरज तुझं याची मला सांगा ना, गरज काय? आता एवढं कॉल येत आहे मला, तर एक कॉल बी जर मिस झाला ना मला तर टेन्शन येतं. अरे बाबा ह्याचे कॉल का नाही उचलला मी? एखादा असं मी वेटिंग मध्ये पण बघितलं ना नंबर, मी लगेच कॉल लावतो. अरे कॉल कोणाचा होता? आता मला सांगा, मी बँकेत जाईल. बघा ऐका तुम्ही माझं ऐका. मी तिकडे आहे ना बँकेत जाणार, तिकडे माझा 1-2 तास जाणार, ते मॅनेजर समोर बसणार, बरोबर. आता बघा 1 तासात किती कॉल मिस होणार माझे? तुम्ही स्वतः विचार करा ना. आता 1 तासात एवढं कॉल मिस होणार, मी त्यांना उत्तर नाही देणार, त्यांना वाईट वाटणार ना की बाबा फोन उचलत नाही आमचा. तुम्ही बँकेत जाऊन बोला ना सर पहिलं. तुम्ही कॉलचा काही घेऊन बसला, कॉल मिस होणं ठीक आहे, तुम्ही बँकेत जाऊन बोला ना की माझा असा पैसे मी नाही पेमेंट करू शकत. नाही तर बँकवाले स्वतः येतात की, आता व्हिजिटला येतात ना, मग ते स्वतः येतात, ते स्वतः आमच्याशी बोलतात. नंतर त्यांच्याकडे आयडी कार्ड पण असतो ना, ते डीआरएचं लायसन्स, व्हिजिटिंग लेटर, ऑथरायझेशन लेटर सगळे असतात की त्यांच्याकडे. ते स्वतः येऊन बोलतात, नंतर पुढे जाऊन परत ते अपडेट देतात की या कस्टमरचा इश्यू आहे म्हणून हा पेमेंट करत नाही. मग आपल्याला काय करायचं तिकडे? त्यापेक्षा आपण कॉलच उचलू ना. ठीक आहे, तुम्ही बोलता ना असं, ठीक आहे, मी तर तसं मेन्शन तर करते की तुम्ही बरोबर बोला की काय झालं? हॅलो. हा काय झालं? तुम्ही एकदम म्यूट का ठेवला? मेन्शन करते म्हटले इथे की तुम्ही बोलताय माझ्याकडून होणार नाही पेमेंट 2-3 हा तुम्ही आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही डिस्पोजिशन उघडा, तिकडे आरटीपी टाका, रिजन मध्ये फंड इश्यू टाका.
तुम्ही प्रॉपर रिझन पण देत नाही ना सर. फंड इश्यू प्रॉपर दिला की फंड इश्यू दिला ना तुम्हाला. आता एवढं यापेक्षा अजून काय देऊ तुम्हाला? तर फ्लो करायचे फक्त. फंड इश्यू पण रिझन पण असेल ना सर. काहीतरी असेल ना रिझन की तुम्ही फंड इश्यू रिजन आहे ना. सॅलरी साईन. फंड इश्यू रिजन आहे मेन. सर फंड इश्यू असेल तर काय सर? हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हॅलो. हा हॅलो. बोला की काय घाबरतोय आपण तुम्ही? घाबरायचा प्रश्न नाही सर. याला काय घाबरायचंय? मग बोलत का नाही तुम्ही? बोला की मग. तुम्ही बोलतायच तसं. मी काय आन्सर करू? तुम्ही बोलतायच तसं. मी तर तुम्हाला अपडेटच सांगतोय, बाकी काय बोलत नाही. तुम्ही फक्त आरटीपी टाका, दुसरं काय करायचंच नाही आपल्याला. तुम्ही बँकेत या आणि तसं बोला मग. मी पेमेंट नाही करणार, माझ्याकडे पैसे नाहीये. हो माझ्याकडे कुठे पैसे? मी बँकात जाऊन तिकडे काय माझं काम करू? माझ्याकडे पैसे असलं पाहिजे ना बँकात जायला. बँक जवळ नाही काय बँक तुमच्या? हो पण तिकडे जाऊन फायदा काय मला सांगा ना. माझ्याकडे कुठले लाख रुपये आहे? कुठले माझ्याकडे करोडो रुपये आहे की मी तिकडे जाऊन मी बँकात माझ्या अकाउंट मध्ये जमा करू? ठीक आहे, मी तसं अपडेट करते की तुम्हाला पेमेंट नाही करायचे. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू. हॅलो. बोलू सर. कोण? आयडीएफसी क्रेडिट कार्ड. आता घरी येऊन गेलो बघा तुम्हाला योगेश सर भेटतो. घरी येऊन गेला तुम्ही? हो हो. काय नाव आहे तुमचं? प्रभाकर. पूर्ण नाव काय? गोवळकर. प्रभाकर गोवळकर. प्रभाकर ओळ. अच्छा. मग तुम्ही काय कॉल करत नव्हता? तुम्ही डायरेक्ट मिस कॉल मारताय. कधी? आता तुमचा फोनच लागत नव्हता. कधी? आता फोन चालूच आहे ना आमच्या. मला मला हे चालत नाही, रिंगच आली नाही. त्यामुळे परत कॉल कट करून दुसरा नंबर लावला. आउट ऑफ कव्हरेज. अच्छा परत हा नंबर लागला. आता लागला. बर. पेमेंटचे काही नाही, आता पेमेंट नंतर होणार आहे. आता थोडं मल्टिपल डेप्थ मध्ये आहे. थोडं मल्टिपल डेप्थ मध्ये आहे. मग आता कधी बोलतोय मी? 5-6 महिने लागणार आहे. 5-6 महिन्याचा काय संबंध? थोडं लागणार. आता पैसे नाही, आता एवढे लोन झाले त्यामुळे थोडं मी स्वतः फसलो आता. नाही ते सांगून नाही चालणार मला. तो चालणार की का नाही चालणार? पेमेंट लागणार मला. मी तसे पुढे सांगितलंय. एक तर मी जेव्हा आलो ना फर्स्ट टाइम त्या टायमाला फोन केला होता तुम्हाला. फोन तुम्ही करा ना, तुमचं काम आहे. फोन तर करावंच लागेल ना. हा मग माझं काम आहे. बरोबर आहे ना. तेव्हा सांगायचं ना. मग फोन केला ना तुम्ही. आता बोला. तुम्ही कधी भेटता? समोर बोलू आपण. भेटा मला. ठीक आहे. मला भेटायचे का? हो भेटायचं मला. बर. मग एक काम करा, तुम्ही आहे ना 2 तारखेला या. 2 तारखेला नाही भाऊ. या महिन्याच्या एंड पर्यंत पाहिजे मला पेमेंट. 2 तारखेला या महिन्यात नाही ना भेटणार मी. नाही तुम्ही काय करा, ऍडजस्ट करून भरून टाका. नाही काय नाही होणार आहे. तुम्ही जॉबला आहे असं घरी बसून नाही तुम्ही. जॉबला आहे मग काय झालं? मग पैसे नाही ना पेमेंट भरा ना. पेमेंट भरा. पेमेंट नाही भरता येणार. पेमेंट भरून द्या. मी येतो घरी येतो एक दिवस. काय सकाळी 8 वाजता येतो. भेटू आपण. ठीक आहे. तुम्ही 8ला या, काय इश्यू नाही. तुम्ही 7ला या. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या. येणार ना. भेटणार ना. पण येताना तुम्ही आयडी कार्ड, ऑथरायझेशन लेटर, व्हिजिटिंग लेटर सर्व आणतो. आणि लायसन्स हे सगळं घेऊन या. हा सर्व आणतो. ठीक सर्व आहे. आणून तुझ्या पुढे ठेवून देतो. ठीक आहे. काय तुम्ही मला हे शिकवू नका. तू मला कसं करतोय? तू लावून कसं बोलतोय? तुम्हाला तू लावून बोललोय. तुम्हाला तू नाही बोललोय. तुम्हाला बोललोय. हा तुम्हाला बोलायचं बरोबर. माझं 53 वर्ष आहे. 53 वर्ष आता. तुमचे किती शाळा असू द्या ना, मला काय वर्ष थोडी बघायचे तुमचे. नाही तू समजू की तुम्ही समजा असेल मुलगा आहे त्याला उल्लू बनवाल. तसं नाही होणार. ठीक आहे. उल्लू मला काय उल्लू बनवणार? तुम्ही उल्लू बनवता आम्हाला. काय उल्लू बनवतोय मी? बरोबर आहे ना. काय उल्लू बनवतो मी तुम्हाला? तुम्ही पेमेंट नाही भरत. अरे जॉबला असून माझे काय पैसे पाहिजे ना भरायला. पैसे पाहिजे. तुम्ही स्वतः विचार करा ना. 30 लोन आहे तेवढी माझी सॅलरी पण नाही. काय ते? 30 लोन चालले तर तेवढी सॅलरी पण नाही.
अहो दादा मग वापरताना विचार नाही काय करत? अहो तेव्हा काही जेव्हा तुझं, जेव्हा मला मारतो तुम्ही बघा मारतो जेव्हा मला त्याचा ना विचार करत जेव्हा नाही की मला बाबा बँकेने घरी दिलं ना लोकं येणार आहेत, तेव्हा भरणार, बघा आपल्याला भरायला लागेल, ऐका, इंटरेस्ट ऐका. लागणार आहे, लेट चार्जेस बरं लागणार आहे, समजा तेव्हा विचार बरं करत नाही एक का? मिनिट जर समजा मी आता नाही भरला तर हा? आता नाही भरला तर पैसे आता नाही भरले तर आता नाही भरले तर आता तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. काय नुकसान आहे काय नुकसान आहे म्हणजे सांगा ना काय तुमचं नुकसान हे आहे? बघा ना किती वाढ इंटरेस्ट किती वाढतं बघा ना. ते वाढू दे ना इंटरेस्ट ते काय वाढू दे तुम्हाला- हा मग वाढून दे ना. हा वाढू इतकं दे नाही म्हणतो वाढणारच ना. तुम्ही म्हणता इंटरेस्ट काय वाढू होणार दे आहे? काही प्रॉब्लेम नाही Interest 2 महिना वाढणार, 3 महिना 4 महिना तुमचं जेवढा इंटरेस्ट तुम्हाला लावायचं त्यावेळेला मला काय पुढे डायरेक्ट मी सेटल करणार दुसरं काय करणार. हो सेटल करा आणि नंतर मग आयुष्यभर रडत बसा लोन होत नाही. मला पाहिजे बरोबर आता ना? औषध अहो कशाला सेट तुम्ही कोल्हापूरचे आहेत ना. मी कोल्हापूरला रत्नागिरीचा. हा मी रत्नागिरीचा कोल्हापूरवरून जातो मी. मी ते आहे ना सर्वांना व्यवस्थितच सांगतो. काय हा. काय जे सांगतो ना व्यवस्थितच सांगतो मी तुम्हाला. मी काय वाईट सांगत नाही बरोबर ना. तुम्ही तुम्ही आता थोडं बोलू नका. तुम्ही जरा थोडं मोठ्याने बोला ना तुमचा आवाज बरोबर येत नाही. अहो दादा तुम्हाला मी चांगलंच सांगतोय तुम्ही आता भरा. पुढच्या महिन्यात 2-3 महिन्यापर्यंत भरलात ना बिल खाली किती येतो रेकॉर्ड किती चालू होतं तुम्हाला लोन परत भेटेल का? तुमचं मला age आहे, age किती आहे? तुम्ही बघा आता- पुढे मला तुम्ही लोन काय- भेटेल का नाही भेटेल तो माझा विषय आहे. हा, ठीक आहे मग ना तेच ना. तुम्हाला बघायचं हा, ठीक आहे. नाही भेटला समोर तरी भेटू मी आपण बघणार बोलू. भेटला तरी मी बघणार आता पैसे नाही भरणार म्हणजे नाहीच भरणार. हा हा ठीक आहे. भेटून बोलू. आणि तुमचे जे सिनियर आहे ना त्यांना पण सांगा हा कस्टमर ₹1 भरणार मी काय नाही म्हणतो- तुम्ही डायरेक्ट आहे ना मी आयटी काय कोड म्हणतो, टाकून पुढे- केसला पुढे पुढे- एजन्सीमध्ये पाठवून द्या. कुठे बोलू नका आपण समोर बोलू ठीक आहे. समोर बोला बिंदास बोला आणि सगळं लेटर पाहिजे हा विजिटिंग लेटर हा. वगैरे हो हा सर्व नाहीतर डायरेक्ट मामला एस्केलेट होणार. मग ते सर्व भेटल्यानंतर मला पेमेंट पाहिजे. असं कुठे लिहिलं आहे का म्हणजे असं आरबीआयने असं लिहून दिलंय म्हणजे आयडी कार्ड ऑथरायझेशन लेटर घेऊन येणार आणि पेमेंट तुम्हाला द्यावंच लागेल असं आयडिया असं काय लिहून दिलंय का नाही आरबीआयने असं तुमच्या गाईडलाईन मध्ये असं लिहून दिलंय का म्हणजे लेटर वगैरे 4 डॉक्युमेंट घरी घेऊन येणार आणि तुम्ही पेमेंट करावंच लागेल असं काय लिहून दिलंय का तुम्हाला करावं लागणार ना एवढं लिहून दिलंय का मला सांगा ना. मला सांगा ना सांगा. तुम्हाला आरबीआयने असे नियम काढलाय का म्हणजे सगळं ना हा, मग तुम्हाला तुमच्या आहे ना idea- विजिट फील्ड विजिट वाला तुमच्या घरी येणार सगळं डॉक्युमेंट घेऊन येणार तुम्हाला पैसे द्यावेच लागेल कुठे लिहिलेलं आहे? सांगता मला हा. मग हे पेमेंट भरायचं कळत नाही का? हो आरबीआयची नियमाची कोणासाठी आहे तुम्हाला माहिती आहे का मोठेगिरी कशाला दाखवता मग आरबीआयची गाईडलाईन कोणासाठी तुम्हाला माहिती आहे तेव्हा पण तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे मग तुमच्या घरी माहिती आलो. आहे ना मग डॉक्युमेंट घेऊन या हा. तर द्यायचे नाही द्यायचे तर नंतरची गोष्ट आहे या तुम्ही पेमेंट पण भरायची तयार तेव्हा पेमेंट पण भरायची पेमेंट तयारी 1 रुपया तयार होणार ठेवा. नाही तुम्ही 10 लेटर घेऊन आला हा, तरी नाही मग होणार आता कसं ते होत ना पेमेंट भरायला ती इच्छा हा नाही बिलकुल तुमची. नाही भरणार तुम्ही आणि लेटर हे घेऊन या एक काम करा घेऊन तुम्ही या संध्याकाळी किती सकाळी 8ला ना या तुम्ही सगळे डॉक्युमेंट हा. घेऊन या आता हा येतो हा आणि जर Payment लागणार आयडी तुम्हाला. Payment लागणार आयडी कार्ड घेऊन आले ना डायरेक्ट व्हिडिओ बनवून Payment. तुम्हाला एस्केलेट करणार मी आता मी काय म्हणतो पेमेंट पाहिजे मग मला ₹1 नाही देणार पेमेंट पेमेंट पाहिजे हा, मग कसं आता मग कसं तुम्ही काय जबरदस्ती घेणार माझ्याकडनं फोर्स करून घेणार फोर्स करून घेणार फोर्स करून घेणार नाही मी काय म्हणतो तुम्ही जर मोठ्या ह्याने सांगता ना हे घेऊन या ते घेऊन या तर हा, मग ते तुम्हाला काम आहे ना तुमचं काम आहे ते घेऊनच यावं लागणार आहे तुम्हाला तुमचं पण कामाला पेमेंट भरायचं. मग ते आता माझा इश्यू आहे मी नाही करू शकत हा मग आता कसं माझा इश्यू आहे ना तो माझ्यासाठी बघा मला काही आरबीआयने कुठले नियम नाही काढून दिला का बाबा तुमच्या घरी आला तुम्हाला पैसे द्यावाच लागेल अर्ध्यावर मी नाही हे करत एवढं जाऊ नको काय तू परत तू लावला का तुम्ही जॉब करताय ना तू लावलाय का परत तुम्ही जॉब करताय ना तू लावलाय का? शिका जरा पेमेंट वगैरे भरायची. तुम्ही ऐका तू लावलाय का परत मला मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही आरबीआयचे नियम सांगता पेमेंट करून भरा ना. अरे मग आरबीआयचे नियम कोणासाठी तुमच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे अहो पेमेंट तुम्हाला नियम कोणासाठी आहे मला एक सांगा आरबीआयचे नियम कोणासाठी आहे तुम्हाला माहित आहे का आरबीआयच्या घरी गेलं तर कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात काय सर्वांसाठी आहे काय नॉलेज विलेज आहे की नाही तुम्हाला आरबीआयचे रूल तुमच्यासाठी पण आहेत. कायच नियम आहे माझ्यासाठी पैसे भरायचे कुठला नियम आहे कुठे लिहून दिलाय मला सांगा कुठे लिहून दिला आरबीआयने कुठलं गाईडलाईन माझ्यासाठी मी काय आरबीआयच्या अंडरमध्ये काम करतो का जे माझ्यासाठी आहे गाईडलाईन दादा एक काम करा तुम्हाला इच्छा भरायची नाही ना तर उगाच नका भरू पण ते काय माहिती आयुष्यात तुम्ही ना हे करून तुमचं हे करून नुकसान करून घेणार आहे
अरे आयुष्यात तुम्हाला मला अडचण येईल तर मी बघून घेईल. तुमचं काम आहे ना अपडेट द्यायचे पुढं आणि केसला आहे ना आयटीपी टाकून पुढे फॉलो करायचं. नका बरोबर ठेवा. 1 रुपये नाही बनणार. हा ठीक आहे चालेल नका बरोबर. रेल्वेची नेमकं